जागृत झाला हिंदू आता, जागृत झाला हिंदू आता, एकीचे हे बळ आहे, धर्माच्या रक्षणात तर जमले हे वादळ आहे. भगवा हाती श्वासामध्ये श्री राम नामाचा गजर आहे. हिंदुत्वाच्या तेजाने आसमंत हा थरारलेला आहे, आसमंत हा थरारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, राजराजेश्वर भगवान की, महाकाली माता की. मित्रांनो, खूप वेळ झालेला आहे आणि माझे मोठे भाऊ आणि माझ्या वहिनी पाठीमागे असल्यामुळे मला खूप कमी वेळात आभार प्रदर्शन व्यक्त करायचे आहे. तुम्हाला वाटत असेल की आपल्यामध्ये म्हणजे महेंद्रजी कविश्वर काका यांनी म्हटलं की तुमच्या ना आपल्या फराळाच्या मध्ये कुठला दगड उभा राहिला का, तर असं मी पण होणार नाही. दगड मंदिरात एकदा जातो तर तो देव बनतो. माणूस वारंवार मंदिरात जातो पण माणूस बनू शकत नाही. कविश्वर काकांनी दगडाची उपमा स्वतःना दिली. मान्यवर हे दगड नसून, दगड जर त्यांनी उपमा दिली असेल तरीही ते दगड म्हणजे नासूकले साधे सुधे दगड नसून श्री राम सेतू बांधण्यासाठी समुद्रावर तरंगणारे हे महान दगड आहेत, जे आपल्याला प्रबोधन करण्यासाठी इथे उभे आहेत. पल्लवीताई कुलकर्णी यांनी आपल्याला आईचं महत्व दिलं. आई आई म्हटलं की शब्द संपले, आईच्या समोर काहीच नाही. मी तुमचा खूप कमी वेळ घेणार आहे. फराळ तुमच्यापर्यंत आलेला आहे, तरी पण या कार्यक्रमात तुमचा वेळ नाही घेणार तर कुठं घेणार. पल्लवीताईंनी तुम्हाला आईचं महत्व सांगितलं. बाळ जेव्हा आईच्या पोटात 9 महिने असते तर तेव्हा त्याला अन्न कुठून मिळतं, तर अन्न मिळते ते आईच्या नाळीमधून मिळतं, आईच्या नाळीमधून मिळतं. आणि बाळ जेव्हा जन्म करून बाहेर येतं तेव्हा त्याची नाळ कुठं रोवल्या जाते, ते याच आपल्या भारत मातेच्या भूमीमध्ये रोवली जाते. की मुलांची नाळ ह्या जमिनीशी घट्ट रोवली पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. म्हणून ही नाळ जमिनीमध्ये रोवली जाते. प्रमुख वक्ते श्रीकांतजी महाराजांनी आपल्याला एकादशीचे महत्व सांगितलेले आहे. एकादशीच्या महत्वामध्ये एकादशीचा उपास करणे, दिवसभर मन तारणे किंवा उपाशी राहणे हा महत्व तर आहेच, पण सोबत एकादशीचे एक खूप महत्वाचं महत्व आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळणारं मन, ह्याचा जो समतोल राखतो त्यालाच एकादशी म्हटल्या जाते. असो, आशिषची भगत यांनी आपल्याला छानशा गीताद्वारे शिवरायांची आण दिलेली आहे. प्रमोद काकांनी भक्तिगीत सांगितलेली आहे. माझ्या दोन्ही बहिणी प्रीतीताई नालट आणि रेखाताई